नमस्कार. आजचा व्हिडिओ आपला हा खूप खास आहे, कारण पावसाळ्यामध्ये बऱ्याच गोष्टी खराब होतात. तर त्या खराब होण्यापासून टाळण्यासाठी आज आपण काही महत्त्वाच्या टिप्स पाहणार आहोत. तर टिप्स पूर्ण पहा, टिप्स स्किप करू नका, कारण खूप महत्त्वाच्या या टिप्स आहेत. पावसाळ्यामध्ये पावडर मसाल्यामध्ये मॉइश्चर निर्माण होऊन ते लवकर खराब होतात. अशावेळी त्यामध्ये खडा हिंगाचे काही तुकडे टाकावेत. यामुळे मसाल्याला अजिबात कीड लागत नाही आणि भरपूर दिवस मसाले टिकतात. आपली नेक्स्ट टिप आहे, पावसाळ्यात आपण किचनमध्ये हात पुसण्यासाठी जो टॉवेल ठेवतो तो शक्यतो पावसामुळे लवकर वाळत नाही आणि मग त्या टॉवेलचा कुबट वास यायला सुरुवात होते. तर त्यावर मग बॅक्टेरियासुद्धा वाढण्याची शक्यता असते. तर अशावेळी हा टॉवेल शक्यतो किचनची जी खिडकी असते त्याच्याजवळ अडकून ठेवावं, जेणेकरून खिडकीमधून येणाऱ्या हवेमुळे तो किचन टॉवेल व्यवस्थित सुकेल आणि त्याचा कुबट वास येणार नाही. नेक्स्ट टिप, जर तुम्ही फ्रीजमध्ये भाजीच्या वाटणाचा मसाला एकदमच करून ठेवत असाल तर तो 1 किंवा 2 दिवसाचाच करून ठेवावा, कारण पावसाळ्यामध्ये लाईट जाण्याची शक्यता असते आणि अशावेळी जेव्हा आपण एकदम मसाला करून ठेवतो तर तो वाया जाण्याची शक्यता असते. नेक्स्ट टिप, पावसाळ्यात मॉइश्चरमुळे लोखंडी भांड्यांना लवकर गंज लागतो. त्यासाठी कोणत्याही कुकिंग ऑइलने ही भांडी व्यवस्थित मागून पुढून स्वच्छ पुसून घ्यावी आणि मग ठेवून द्यावी. ज्या वेळेला आपल्याला ही भांडी लागतील त्यावेळी स्वच्छ करून फक्त वापरू शकता. यामुळे भांड्यांना गंज लागणार नाही. पावसाळ्यात बाथरूममध्ये खराब वास येतो. अशावेळी एखाद्या प्लास्टिकच्या झाकणात 1 चमचा खाण्याचा सोडा टाकावा आणि त्यामध्ये कोणतेही इसेन्शियल ऑइलचे काही थेंब टाकावे आणि कोपऱ्यामध्ये ठेवून द्यावा. यामुळे बाथरूममध्ये घाण वास येणार नाही. पावसाळ्यामध्ये दमट वातावरणामुळे बेसन पीठ लवकर खराब होते. अशावेळी चणा डाळ आणून खमंग भाजून घ्यावी आणि मग गिरणीतून पीठ दळून आणावे. हे बेसन पीठ खूप दिवस टिकते आणि खराब देखील होत नाही. आयुर्वेदानुसार पावसाळ्यात शक्यतो पालेभाज्या न खाण्याचा सल्ला दिला जातो, पण तरीही खायच्या असतील तर त्या आधी स्वच्छ धुवून घ्याव्यात आणि शक्यतो धुताना खडे मिठाचा त्याच्यामध्ये वापर करावा, जेणेकरून या भाज्या स्वच्छ धुतल्या जातील. ज्या वेळेस पाऊस नसेल त्यावेळी किचनच्या खिडक्या थोडा वेळ उघड्या ठेवाव्यात. त्यामुळे किचनमधला ओलावा जाऊन किचनमध्ये जो उग्र वास येतो तो येणार नाही. पावसाळ्यामध्ये खोबरं लवकर खराब होते. अशावेळी खोबरं फ्रीजमध्ये ठेवावे. खोबरं हे अजिबात खराब होणार नाही, फ्रेश राहील. नेक्स्ट टिप, मसाले फक्त योग्य ठिकाणी ठेवूनच नाही तर त्यासाठी योग्य प्रकारच्या बरणीचा वापर करणे ही तितकंच महत्त्वाचं आहे. मसाले नेहमी अपारदर्शक बरणीमध्ये ठेवावेत, ज्यामुळे त्याच्यावर प्रखर प्रकाश पडणार नाही. तसंच या बरण्या एअरटाईट झाकणाच्या असाव्यात आणि शक्य असल्यास काचेच्या असाव्यात.
पापड, चिप्स, कुरडया, बिस्किट यासारख्या पदार्थामध्ये पावसाळ्यात ओलावा येतो. यासाठी हे सर्व पदार्थ हवाबंद डब्यामध्ये ठेवा. त्याच्यामुळे हे व्यवस्थित राहतील. नेक्स्ट, साखरेच्या डब्यात 6 ते 7 लवंग आणि 6 ते 7 राजमा टाकून ठेवू शकता. यामुळे साखर ओली होणार नाही आणि बराच काळ टिकेल. पावसाळ्यामध्ये साखरेला पाणी सुटते. अशावेळी साखर भरण्या अगोदर डब्यामध्ये तळाशी टिश्यू पेपर ठेवावा आणि मग साखर टाका. टिश्यू पेपरमुळे मॉइश्चर निर्माण होत नाही आणि साखर मोकळी राहते. आपली नेक्स्ट टिप आहे, इतर दिवसाच्या तुलनेत पावसाळ्याच्या दिवसात स्वयंपाकघरामध्ये बऱ्याच गोष्टी खराब होतात. उदाहरणार्थ, चण्याचं पीठ म्हणजे बेसन पीठ, मैदा, मसाला पावडर इत्यादी गोष्टी 2 ते 3 आठवड्यातच खराब होतात. नेक्स्ट, पावसाळ्यामध्ये स्वयंपाकघरातील पदार्थ व्यवस्थित टिकून ठेवण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. अख्खे किंवा खडे मसाले लवकर खराब होत नाहीत. त्यामुळे शक्यतो पावडरऐवजी खडे मसाले स्टोअर करून ठेवावे. आणि नंतर गरजेप्रमाणे ते वाटून ताजेच वापरा, कारण पावडर करून ठेवलेले मसाले लवकर खराब होतात. आपली नेक्स्ट टिप आहे, पावसाळ्यामध्ये भांडी धुण्यासाठी जो आपण साबण वापरतो तो इतर ऋतूमध्ये वापरणं चांगलं आहे. कारण पावसातील ओलाव्यामुळे साबण हा लवकर कोरडा होत नाही आणि साबणचा वापर देखील जास्त होतो. अशावेळी काय करायचे? अशावेळी आपण भांडी धुण्यासाठी लिक्विड डिशवॉश वापरावे. टॉवेल नरम राहावे यासाठी पाण्यात मीठ टाकून या पाण्यात टॉवेल भिजवून नेहमीप्रमाणे धुवावेत. याच्यामुळे टॉवेल कडक होत नाहीत. डाळ, भाजी, दूध असे पदार्थ गरम करताना करपून भांड्याच्या तळाशी करपटपणा राहतो. तो सहजपणे निघत नसल्यास भांड्यामध्ये पाणी घालून त्यामध्ये 2 ते 3 चमचे व्हिनेगार घाला. एक उकळी घेऊन नंतर भांडी घासल्यास हे भांडे स्वच्छ निघते. बर्नीच्या झाकणाला टिश्यू पेपर लावावा. याच्यामुळे वातावरणामध्ये जो ओलावा आहे तो टिश्यू पेपर आधी शोषून घेईल. त्यामुळे दमटपणा कमी होईल आणि मीठ किंवा साखर खराब होणार नाही. टिश्यू पेपर ओला झाल्यास तो लगेच बदलावा. आपली नेक्स्ट टिप आहे, रव्याला थोडं गरम करून थंड झाल्यावर हवाबंद डब्यात ठेवा. यानंतर एका कागदामध्ये 4 ते 5 वेलची गुंडाळून घ्या आणि रव्याच्या डब्यामध्ये ठेवून चांगले बंद करा. असे केल्याने रव्यामध्ये कधीही किडे मुंग्या होणार नाहीत. डब्यामध्ये दालचिनी घाला आणि डबा चांगला बंद करा. दालचिनीच्या वापराने रवा, मैदा 1 ते 2 महिन्यापर्यंत खराब होत नाही.
आपली नेक्स्ट टिप आहे, पावसाळ्याच्या दिवसात मसाल्याचा डबा आठवड्यातून एकदा तरी स्वच्छ करा, म्हणजे डब्यातील मसाल्यांना ओल लागणार नाही. तसेच मीठ आणि साखर काढण्यासाठी कोरडा चमचा वापरावा. चुकूनही जर चमचा ओला किंवा दमट असेल तर त्यामुळे पूर्ण बरणीतील मीठ आणि साखर खराब होऊ शकते. भांडी धुतल्यानंतर सिंकभोवती आणि किचन ओट्यावर पाणी जमा होते. पावसात ओलावा असल्याने ते लवकर सुकत नाही, त्यामुळे जंतू व घाण पसरण्याची भीती असते. ते स्वच्छ करण्यासाठी स्वयंपाकघरामध्ये कपड्याऐवजी वायपर वापरावे. यामुळे किचन ओटा जो आहे तो लवकर कोरडा होईल. आपली नेक्स्ट टिप आहे, फ्लॉवर पॉटमधील फुलं टवटवीत राहण्यासाठी त्यात ताजे पाने घालून पाण्यामध्ये चमचाभर साखर किंवा मीठ घालावे. याच्यामुळे फुले छान टवटवीत राहतात. तर आजच्या या आपल्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या त्या नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.